गुरुपौर्णिमा, गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस. गोंदवल्यात आल्यानंतर प्रत्येक भक्त सर्वप्रथम दर्शन घेतो ते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधी मंदिराचे. पण गोंदवले हे केवळ समाधी मंदिरापुरते मर्यादित नाही. येथे अशी अनेक पवित्र स्थाने आहेत जिथे आजही श्री महाराजांचे अस्तित्व ठासून भरलेले जाणवते. त्यापैकीच एक म्हणजे धाकटे श्री राम मंदिर. इसवी सन 1891 मध्ये श्री महाराजांनी थोरले श्री राम मंदिर उभारले होते. मात्र भक्तांचा वाढता ओघ पाहता ते मंदिर अपुरे पडू लागले. त्यामुळे इसवी सन 1894 मध्ये श्री महाराजांनी या पवित्र धाकट्या श्रीराम मंदिराची स्थापना केली. विशेष म्हणजे याच मंदिरात इसवी सन 1894 पासून गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू झाला. श्री महाराज ज्या खुर्चीवर बसून भक्तांकडून गुरुपूजा स्वीकारत असत ती ऐतिहासिक खुर्ची आजही येथे जतन करून ठेवलेली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोमातेचे पूजनही या ठिकाणी होत असे. जागोजागी राम मंदिर स्थापिले, भूमंडळी राम नाम गर्जविले या आपल्या संकल्पाला साकार करत श्री महाराजांनी हर तेथे हरी या विचारातून स्वयंभू ओंकारेश्वर शिवमंदिरालगत हे श्रीराम मंदिर उभारले. काशीतील एका भक्ताने अर्पण केलेल्या श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्तींची प्रतिष्ठापना श्री महाराजांनी येथे केली. या मंदिरात गायत्री पुरश्चरण, रुद्र स्वाहाकार, 8 दिवसांचे गावजेवण तसेच श्री तात्यासाहेब केतकरांना दिलेला अनुग्रह अशा अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. पुढे मंदिराच्या आवारात श्री दत्त, श्री नरसिंह आणि शनिदेव यांच्या मूर्तींचीही स्थापना करण्यात आली. आजही श्री रामनवमी, गुरुपौर्णिमा, श्री हनुमान जयंती आणि श्री दत्त जयंती हे उत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. गुरुपौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्रीराम जय राम जय जय राम.